तर नमस्कार मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे दसरा निमित्त पीएचडी आणि पीएलपी फाइल्स. प्रोसेस अगदी सिंपल असणार आहे. तुम्हाला फर्स्ट लिंक दिसेल पे अँड डाउनलोड आणि सेकंड आहे फ्री वाली. तर आता आपण तुम्हाला ते मी पूर्ण कसं करायचं दाखवतो. तुम्ही आपला व्हिडिओ पाहत असेल तिथे तुम्हाला इथे खाली मोरवर असं क्लिक करायचं. आता मी सध्या तुम्हाला लॅपटॉपमध्ये दाखवतो कारण भरपूर जण बोलतात वर्क नाही करत वगैरे. तर इथे तुम्हाला सिंपली 2 लिंक्स दिसतात, नो पासवर्ड फाईल डाउनलोड आणि फ्री डाउनलोड दिसतं. तर फर्स्टवर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला असं इथे वेगळं वेबसाईट ओपन होईल. तर तुम्हाला इथे लोड होतंय. असं लोड झाल्यानंतर इथे तुम्हाला पूर्ण रीड करून घ्यायची, पूर्ण इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला पे बटन दिसत असेल, या पे बटनवर क्लिक करायचे. पे बटनवर क्लिक केलं आधी इथे तुमचा ईमेल ॲड्रेस आणि जे काय मोबाईल नंबर असेल तुम्हाला इथे फिल करून घ्यायचे. ओके, हे फिल केल्यानंतर इथे तुम्हाला असा बॉक्स ओपन होईल. आता इथे काय आपल्याला QR स्कॅन करावं लागेल. ओके, भरपूर जण मला कमेंट करत होती की QR स्कॅन कसा करायचा. तर इथे रिफ्रेशवर क्लिक केलं ना, जस्ट तुम्हाला इथे QR तुमचा UPI जो पण असेल त्यातून इथे टाकायचे. इथे तुम्हाला असं ओपन होईल. ओके, आता इथे तुमचा जो काही हे असेल तुम्हाला इथे हे टाकल्यानंतर मग डायरेक्ट तुमच्या समोर इथे वेगळी विंडो ओपन होईल. ओके, आता इथे मी पे नाही करत आहे, तुम्हाला दाखवण्यासाठी हे एक्झाम्पल आहे. तर तुमच्याकडे वेगळी विंडो ओपन होईल, तुम्हाला वेट करायचे बस. आणि ही सेम प्रोसेस तुम्हाला मोबाईलमध्ये सुद्धा लागू होते. आता तुम्हाला इथे मोरवर क्लिक करायचं. मोरवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला 2 लिंक दिसतात, फ्री आणि डाउनलोड. तर आता फर्स्टवर आपण क्लिक केलं तर डायरेक्ट आपल्याला इथे असं ओपन होईल. याच्यानंतर तुम्हाला नेक्स्टवर क्लिक करायचं. नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर इथे तुमचा जे पण ईमेल ॲड्रेस असेल ते इथे तुम्हाला टाकायचे, ईमेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबर. त्याच्यानंतर मग तुम्हाला इथे पेवर क्लिक करायचे. पेवर क्लिक केल्यानंतर इथे तुमचा जो काही UPI असेल तो इथे दाखवेल. तर तुम्हाला आता इथे सिंपली पेवर क्लिक केलं ना का मग गुगल पेवर तुमच्या समोर असं ओपन होईल. आणि पे केल्यानंतर मग तुम्हाला इथे वेगळी वेबसाईट ओपन होईल. ठीक आहे, बॅक वगैरे दाबू नका, मग तुम्हाला ती वेबसाईट आपली बरोबर ओपन होईल. तर आता तुम्ही पाहिलं असेल की आपण हे डाउनलोड कसं केलं. आता तुम्ही पाहाल की आपल्याला हे याच्यामध्ये काय काय चेंजेस करायचे. तर तुम्हाला इथे फाईल एक्स्ट्रॅक्ट वगैरे केल्यानंतर इथे काय काय चेंजेस करायचे आता ते आपण पाहणार आहोत. तर फर्स्ट तुम्हाला इथे तुमचा इमेज क्लायंटचा आणि तुम्हाला इथे जो नाव दिसतोय तो इथे टाकावा लागेल. इथं फर्स्ट आपण या 2 लेअर हाईड करून घेऊ जेणेकरून आपल्याला इथे या लेयर्सवर काम करता येईल. ओके, सो आता आपण हे हाईड केल्यानंतर या लेयर्सवर असं जस्ट क्लिक केलं तर इथे आपल्याला ओपन होतं. कधी कधी नाही ओपन झालं तर तुम्हाला इथे हा दिसेल फर्स्ट इमेज, याच्यावर तुम्हाला डबल क्लिक करून सुद्धा तुम्ही स्मार्ट ऑब्जेक्ट म्हणून इथे सेव्ह करू शकता. बट त्यात काय फायदा नाही आहे. तुमच्या क्लायंटचा PNG इथे तुम्हाला तयार करायचे आणि त्याला असा HDR इफेक्ट द्यायचे. जर HDR इफेक्ट तुम्हाला द्यायचा असेल तर आपला ॲक्शनसुद्धा आहे आपल्याकडे. जे ॲक्शन तुम्हाला इथे विंडोजवर क्लिक करायचे. विंडोजवर क्लिक केल्यानंतर मग इथे ॲक्शन्सवर क्लिक करा. मग इथे तुम्हाला आपली HDR वाले ॲक्शन आहे ती इथे ॲड करायची. मग तुम्हाला इथे 3 डॉट्स दिसतात, याच्यावर क्लिक करून इथे लोड ॲक्शनवर क्लिक करून ती ॲक्शन आपली लोड करून घ्या. ठीक आहे, पेड फाईल्समध्ये मिळणार आहे, फ्रीमध्ये मिळणार नाही आहे. ओके, तर खाली कमेंट करू नका ॲक्शन वगैरे. तुम्हाला 20 रुपीजमध्ये भरपूर काही देतोय मी. ओके, आणि फ्री लिंकसुद्धा देतो आपण, असं नाही का सगळं फाईल पेडच देतोय. फ्री लिंक्समध्ये सुद्धा तुम्हाला ही पूर्ण PhD दिसणार आहे. फक्त ॲक्शन वगैरे ज्या गोष्टी ॲडव्हान्टेज आहेत ते दिसणार नाही. ॲड्स दिसतील आणि पासवर्ड प्रोटेक्टेड दिसेल. तर पासवर्डसाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण वॉच करावाच लागणार आहे, त्यासाठी तुम्ही कुठेही स्किप करू नका. ओके, सो आता आपल्याला सेकंड आहे इथे नाव चेंज करायचं. तर इथे तुम्हाला आता इथे खाली दिसत असेल आपला देवनागरीमध्येच अनेक देवनागरी हा फॉन्ट वापरलेला आहे मी. हा फॉन्टसुद्धा तुम्हाला आपल्या पेड फाईलमध्ये मिळेल आणि फ्रीमध्ये मिळतो हा फॉन्ट. तुम्ही गुगलला जाऊन तो डाउनलोड करू शकता आणि ॲडही करू शकता किंवा दुसरं इथं तुम्ही फॉन्ट यूज करू शकता तुमच्या क्लायंटसाठी. तर इथे डबल क्लिक करून तुम्ही असा हा चेंजेस करून घेऊ शकता. ओके, सेम एक्झॅक्ट तुम्हाला PLPमध्ये पण आहे. तुम्हाला इथे फक्त चेंजेस करायचे आहेत, बाकी काहीच नाही आहे. आता इथे फक्त तुम्हाला याच्यावर डबल क्लिक करून असं नाव तुमचं जे क्लायंटचं असेल ते तुम्ही इथे टाकून घ्या. मी आता तुम्हाला इथे दाखवत नाही, तुम्ही बॅकस्पेस दाबला तर तुम्हाला समजेल इथं काय क्लायंटचं असेल. तुम्हाला एरर येत असेल अनेक देवनागरीचं तर देवनागरी फॉन्ट तुम्ही इथे डाउनलोड करून घ्या. तुमच्या क्लायंटचा सबटायटलसुद्धा इथे तुम्ही टाकू शकता आणि शुभेच्छुक वगैरे जे काही चेंजेस करायचे ते पूर्ण करू शकता. इथे तुम्हाला सिम्पली जे ग्रीन दिसतंय त्याला तुम्हाला एडिट करायचं आहे. ठीक आहे, म्हणजे ग्रीन आहे जे तुम्ही एडिट करू शकता. आता बाकीचं मी पूर्ण तुम्हाला एक कसा बनवला ते सुद्धा दाखवते. आधी आपण PLPमध्ये काय काय चेंजेस करायचे ते पाहू. आता PLP फाईल इम्पोर्ट करण्याआधी तुम्हाला आपलं पिक्सेल लॅब एक्स डाउनलोड करावं लागेल. त्यामध्ये खूप सारे फीचर्स आहेत आणि आपलं पिक्सेल लॅब एक्समध्येच प्रॉपर वर्क करतं. जर तुमच्या याच्यामध्ये वर्क नसेल करत तर तुम्हाला पिक्सेल लॅब डेफिनेटली इन्स्टॉल करावं लागेल आणि डिस्क्रिप्शनमध्ये त्याची सुद्धा तुम्हाला लिंक इथे मिळते. तर आता आपण पिक्सेल लॅब ओपन करून घेऊ. पिक्सेल लॅब ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला माय प्रोजेक्ट शो होत असेल तर ठीक आहे, नसेल शो होत तर तुम्हाला इथे सेव्हवर क्लिक करायचे. सेव्ह आयकॉन दिसतोय वरती, याच्यावर क्लिक करायचे आणि सेव्ह ॲज अ प्रोजेक्टवर क्लिक करून घ्या. ओके, सेव्ह ॲज प्रोजेक्टवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला काही पण नाव टाकायचे आणि सेव्ह करून घ्यायचे. मग तुम्हाला इथे माय प्रोजेक्ट शो होईल.
त्याच्यानंतर माय प्रोजेक्ट्सवर क्लिक करायचे आणि .plp इथे दिसत असेल या .plp क्लिक करून तुमच्या इथे असंच खाली स्क्रोल करून तुमचा जो काही असेल तो इथे ॲड करून घ्यायचे आणि ते ॲड केल्यानंतर ओपन ॲडवर क्लिक करायचे. ओपन ॲडवर क्लिक केल्यानंतर असा काही इंटरफेस तुमचे तयार होईल. आता याच्यामध्ये आपल्याला चेंजेस करायचे जसं आपण फोटोशॉपमध्ये पाहिलं की इमेज आणि नाव. आता याच्यामध्ये तुम्हाला इथे लेयर्स दिसतील भरपूर. ओके, याच्यामध्ये आता तुम्हाला इथे याच्यावर डबल क्लिक केलं तर डबल क्लिक केल्यानंतर तुमच्या क्लायंटचं नाव तुम्ही इथे टाकू शकता. जसं आता मी हे टाकतो. ओके, तर तुमच्या इथे असं नाव येईल. तर तुमच्या क्लायंटचं असेल ते तुम्ही इथे टाकून घ्या. त्याच्यानंतर क्लायंटचं सबटायटल म्हणजे अध्यक्षपद वगैरे असेल तर ते तुम्ही इथे टाकू शकता. ओके, आणि हे जर दोन्ही नसेल तर तुम्ही इथे डिलीट मारू शकता. सिम्पली फॉन्ट आहे, अनेक देवनागरी फॉन्ट तुमच्याकडे असेल तर तुम्ही हा यूज करू शकता. आणि याची PNG सुद्धा मी देणार आहे, तर PNG सुद्धा तुम्ही इथे डाउनलोड करू शकता. हा इमेज आता कायचा चेंज करायचं तुम्हाला इथे हा इमेजचा असा PNG तयार करायचा. तर PNG भरपूर जणांना येत नाही. तुम्ही सिम्पली काय करू शकता, फोटो रूम ओपन करा. फोटो रूम ओपन केल्यानंतर मग इथे तुम्हाला स्टार्ट फोटोवर क्लिक करायचे. ओके, एक्झाम्पल म्हणून मी हा तुम्हाला दाखवतो. आता इथे तुम्हाला हा असा स्टार्ट फ्रॉम फोटोवर क्लिक केल्यानंतर तुमचा फोटो सिलेक्ट करायचा. त्याच्यानंतर मग सिलेक्ट केल्यानंतर मग तुम्हाला इथे ट्रान्सपरंट म्हणून सेव्ह करून घ्यायचे आणि इथे असा तुम्हाला ॲड करायचा. आपला पिक्सल लॅबमध्ये हा असा फोटो ॲड करायचा. आणि हा जर इफेक्ट पाहिजे असेल तर तुम्हाला लाईटरूम आहे आपला. लाईटरूममध्ये लाईटरूम CC आपल्याला मोबाईलचा जो व्हर्जन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला याचा यूज करून तुम्ही असं प्रीसेट इथे पेस्ट केला तर आपला हा इमेज जो आहे असा तुम्ही इमेज बनवू शकता. आणि आपण आता पिक्सल लॅबचा कोर्स जो लवकरच आपण रिलीज करणार आहोत, तर ज्यांना आपण लिंक देणार आहोत, ज्यांना पाहिजे त्यांनी बुकिंग करून घ्या ऑलरेडी. ओके, तर आता आपण पाहिलं की मोबाईल आणि मोबाईलमध्ये पिक्सल लॅबमध्ये कसं डिझाईन करायचं. जर तुम्हाला PSD सुद्धा यूज करायचं असेल तर आपल्याला तुम्हाला इथे फोटोपी सुद्धा आहे, तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा करू शकता. तर आता हे आपलं एवढं झालेलं आहे. तर आता आपण हा इमेज सेव्ह कसं करायचं ते पाहू. एक्सपोर्ट इमेजवर क्लिक करा आणि सेव्ह करून घ्या. ठीक आहे, तर आता हे आपलं कंप्लीट झालेलं आहे. आता आपण पाहू की फोटोशॉपमध्ये मी हा बनवला कसं. तर इथे बेसिकली तुम्हाला आता एक कॅनव्हास साईज घ्यायचे. ओके, कॅनव्हास साईज तुम्हाला इथे फाईलवर क्लिक केल्यानंतर मग इथे न्यूवर क्लिक करायचे. न्यूवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही जे काही साईज पाहिजे, आता मी इथे 3000 बाय 3000ची साईज घेतो आणि क्रिएटवर क्लिक करतो. ठीक आहे, 200 रेझोल्यूशन ठेवा आणि इथे तुम्ही क्रिएट करून घ्या. आता फर्स्ट आपण इथे बॅकग्राऊंड ॲड केलं. त्यासाठी मी काय केलं, पिंटरेस्ट यूज केलं. पिंटरेस्ट म्हणून तुम्हाला दाखवतो. इथे पिंटरेस्ट तुम्हाला सर्च करायचे, तुमचा ब्राउझर जो कुठलाही असेल तिथे, आणि इथे सर्च केल्यानंतर जे फर्स्ट वेबसाईट येईल इथे लॉग इन वगैरे तुम्ही करून घ्या. आता मी माझ्यात ऑलरेडी लॉग इन वगैरे सगळं असेल. हे थोडं नेटअप आपला स्लो येतं त्याच्यामुळे जसं इथे मला डायरेक्ट ही ऑलरेडी डिझाईन आलेली आहे. बट मी इथे सर्चमध्ये सर्च करताना काय केलं व्हाईट डिझाईन पॅटर्न. ओके, व्हाईट डिझाईन पॅटर्न इथे तुम्ही सर्च कराल ना तर तुम्हाला इथे भरपूर असे पॅटर्न्स येतात. त्याच्यापैकी तुम्ही एखादा यूज करू शकता. आता मी हा बेसिकली हा वाला यूज केला, तुम्हाला दिसत असेल हा वालाच मी यूज केला आहे. इथे थोडा नेटवर्क आपला स्लो आहे त्याच्यामुळे आपला थोडं इश्यू येते. ओके, हा वाला मी सेव्ह करून घेतला. राईट क्लिक करा, सेव्ह इमेज ॲज क्लिक करून सेव्ह करून घ्या आणि त्याच्यानंतर मग याला पॅटर्न म्हणून सेव्ह करा. आता इथे जर तो तुम्ही इमेज आणला, आपण कॉपी करून दाखवतो तुम्हाला मी. इमेज सिम्पल इथे तुम्हाला राईट क्लिक करायचे. डायरेक्ट कॉपी इमेज सुद्धा करू शकता, बट सेव्ह केलं तर अजून बेटर राहील, म्हणजे नेक्स्ट टाइम तुम्हाला यूज करता येईल. ओके, आता मी इथे पेस्ट केलं. आता याला मी मोठं करेल. Ctrl+T दाबून असं आपण मोठं करून घेऊ. असं मोठं करून घ्या तुमच्या पद्धतीने, तुम्हाला जसं आवडत असेल तसं. ठीक आहे, आता मी हा इथं पूर्ण सिंगल ना वापरणार आहे. जस्ट याला पॅटर्न म्हणून असं इथे तयार करणार आहे. ओके, ओकेवर क्लिक केलं. आता हा ओके झाल्यानंतर इथे आपल्या इथे तुम्हाला एडिटवर क्लिक करायचे. एडिटवर क्लिक केल्यानंतर मग तुम्हाला इथे खाली दिसेल डिफाईन पॅटर्न. ओके, डिफाईन पॅटर्नवर क्लिक केलं तर मग तुम्हाला इथे पॅटर्न काय असेल ते सेव्ह करायला येईल. ओके, मग तुम्ही पॅटर्न तयार करून घ्या. आता इथे मी केलेलं ऑलरेडी म्हणून मी दाखवत नाहीये. आता मी याला अनहाईड करतो. ठीक आहे, तर याच्यावर आता Ctrl+A दाबलं मी. Ctrl+A दाबल्यानंतर मग इथे तुम्हाला कंटेनर फिल करायचे. तुम्ही राईट क्लिक करून सुद्धा ट्राय करू शकता. जर नाही झालं तर मग तुम्हाला इथे सिम्पल यावं लागेल. आपलं हा टूल वापरू आपण क्विक सिलेक्शनमधून. ओके, कुठल्याही टूलमधून सिलेक्शन टूलमधून करू शकता, बट मी इथे तुम्हाला दाखवण्यासाठी केलं आहे. याच्यातही आपला कंट्रोल दाखवत नाही आहे. ओके, आपण लेअरच सिलेक्ट नाही केली त्याच्यामुळे दाखवत नाही आहे. नो प्रॉब्लेम, आपण तुम्हाला परत दाखवू नये. आता आपण इथे एक नवीन लेअर घेऊ. ओके, इथे प्लसवर क्लिक केलं, नवीन लेअर घेतली. आता इथे तुम्हाला मला हा टूल दिसतोय, इथून सुद्धा करू शकता. 2025 व्हर्जन तुम्ही वापरा. ओके, तर तुम्हाला इथे क्लिक केल्यानंतर कंटेनर येत असेल. याच्यानंतर तुम्हाला इथे क्लिक करायचे. पॅटर्न आहे, पॅटर्नवर सुद्धा तुम्ही क्लिक करा आणि त्याच्यानंतर मग इथे सिलेक्ट करायचे तुमचा सेव्ह केलेला पॅटर्न. आता मी इथे हा क्लिक केला आणि ओकेवर क्लिक केला. ओके, माझा पॅटर्न आलेला आहे, बट हे आता एकदम बारीक मध्ये आलं आहे. आपण थोडं याला झूम वगैरे करून तुम्ही इथे
प्रॉपर असं करू शकता. ठीक आहे, मी आता हा पॅटर्न पण तुम्हाला दाखवतो. थोडा याची ऑपेसिटी वगैरे कमी करून. ठीक आहे, मला याचं नाही दिसलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, काही प्रॉब्लेमच नाही आहे ॲक्च्युली. आता त्याच्यानंतर मग ही सुद्धा तुम्हाला बोनस दाखवणार देणार आहे मी. ओके, ही बोनस फाईल आहे आपली, तुम्ही यूज करा. मी तुम्हाला याच्यामध्ये देणार आहे. ओके, ती एक्सप्लेन करणार नाही जास्त, त्या तुम्ही पहा काय काय केलं मी. आणि याच्यानंतर मग ही विजयादशमीचा आहे आपला हे टेक्स्ट वगैरे कसं केलं मी तयार ते तुम्हाला आता दाखवतो. ओके, सिम्पल आहे. जस्ट तुम्हाला इथे लागणार आहे आपला इन्फिनिटी फॉन्ट. टी दाबा. टी दाबल्यानंतर तुम्हाला टेक्स्ट पॅनल इथं ओपन होईल. आता याच्यामध्ये तुम्हाला इथं विजयादशमी टाकायचे फर्स्ट. ओके, सो त्याआधी आपण फॉन्ट सिलेक्ट करून घेऊ. इथे इन्फिनिटी म्हणून टाकू. इन्फिनिटी. ओके, इन्फिनिटी नाही आलाय याच्यामध्ये. हा आपण 22 वाला फॉन्ट आपण इथे सिलेक्ट केला. ओके, इन्फिनिटी. आता विजया. ओके, विजया. विजयादशमी इथे तुम्हाला असं टाईप करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर त्याला थोडं आपण स्ट्रेच वगैरे पण करू. आता दसरा मी इथे टाईप करून घेतो. ओके, याला सेम कंट्रोल जे करून कॉपी करून घेतला आणि याला खाली घेणार, याला डबल क्लिक करणार परत आणि कंट्रोल ए करून पूर्ण बॅक स्पेस दाबून घेणार. हा दसरा आपण इथे टाईप करू. रा. आता हे तुम्हाला इथे आलंय, पण आता आपल्याला काय प्रॉब्लेम आहे, याला मोठं करायचे तर आपण इथे थोडंसं मोठं करून घेऊ आणि मला थोडा वेगळा पाहिजे. ओके, त्यासाठी मी काय करणार, याला वेगळं इथं असं ॲडजस्ट करून घेणार. ओके, इथे ॲडजस्ट करून घेतला. आता याला मी पूर्ण स्ट्रेच वगैरे करून घेतो. तुम्हाला दोघांना एकदा सिलेक्ट करायचे. ओके, आणि कंट्रोल टी दाबायचे. दोघं आधी एकदा सिलेक्ट करून घ्या कंट्रोल दाबून. ओके, आणि आता आपण याला शिफ्ट दाबून असं खेचू थोडंसं. ठीक आहे, आता याच्यानंतर मग आपण याला परत डबल क्लिक करू आणि लेफ्ट टूलने आपण याला थोडा चेंजेस करू. ओके, हे डी नको, नको आहे मला, आपण वेगळावाला वापरू. त्यासाठी तुम्हाला इथे काय करायचे, विंडोजवर क्लिक करा आणि हा जो ऑप्शन आहे इथे लिप्स. ओके, हा तुम्हाला इथे ओपन करून घ्यायचे. आता मी थोडासा डाऊन दाबतो. आता याच्यानंतर तुम्हाला खाली इथे स्क्रोल करायचे आणि द शोधा तुम्ही. द जिथे असेल ना तुम्हाला मग तसं तयार करून घ्या. ओके, द इथे मला दिसेल आहे, बट सेम आहे आय थिंक. पण द अजून कॅलिग्राफीमध्ये आहे का कुठे पाहू. प्रत्येक वर्ड असतोच मोस्टली. ओके, वरतीमध्ये आहे आपल्याला, वरती दिसेल, बट कुठं गेला. हा बघा, तुम्हाला इथे द दिसेल. आपण याला अजून छोटं करू. अजून इथं जे आयकॉन त्याच्यावर क्लिक केलं तर आपल्याला इथे छोटं दिसतं. ठीक आहे, तर आता याच्यावर तुम्हाला इथे द आपण हा वाला यूज केलेला, याला डबल क्लिक केला तर आपल्या इथं हा द येतोय. हा झाला आपला टेक्स्ट. ओके, आता या टेक्स्टला दोन्ही इफेक्ट कसं द्यायचा, तर यांना दोघांना सिलेक्ट करून कंट्रोल जी म्हणजेच ग्रुप. ओके, ग्रुप तयार करून घेतला. त्याच्यानंतर मग यांना ब्लेंड मोडमध्ये जाऊ आपण. ब्लेंड मोडमध्ये गेलं, सिम्पल आहे आपल्याला. यांना फक्त कलर ग्रेडियंट कलर द्यायचे. ग्रेडियंट कलर तुम्हाला माहीत असेल कसं द्यायचं वगैरे. इथे ग्रेडियंट कलर क्लिक केल्यानंतर इथे मग तुम्हाला डबल क्लिक करायचे आणि असे 2 कलर तुम्हाला इथे करून घ्यायचे. याचं कलर कोड पण दाखव तुम्हाला. कलर कोड आहे D9EE00. ओके, आणि सेकंडचा आहे थोडा डार्क शेडवाला, त्याचा पण आहे 385100. हे तुम्ही कलर कोड टाकू शकता, काय प्रॉब्लेम नाही आहे जर तुम्हाला टाकायचे असतील तर. आणि ते स्केल पण आपण ॲडजस्ट करू शकतो, कमी जास्त तुम्हाला जशी पाहिजे तशी तुम्ही ते स्केल करू शकता. हा स्ट्रोक देऊ आपण. स्ट्रोक याच्यामध्ये व्हाईटवाला दिला आपण पण दिसणार नाही आहे, आपण वाढू नंतर. ओके, आणि बिवेल वगैरे तुम्हाला द्यायचे ते देऊन घ्या. हे बघा, हे बिवेल दिला मी इफेक्ट, एम्बॉस इफेक्ट बोलतो त्याला. आणि याला आपण थोडंसं असं वाढून घेऊ जेणेकरून हा जो टेक्स्ट आहे हे बघा तुम्हाला दिसत असेल. ओके वर क्लिक करून घेऊ आपण. हा जो टेक्स्ट आहे इथे, हा हे असं इथे तुम्हाला 3D टाईप दिसते ना, त्याच्यामुळे एम्बॉस इफेक्टमुळे हा चांगला वाटतो. आता आपण इथे एक सॉलिड लेअर येऊ. कशासाठी, जर आपण जो टेक्स्टला इफेक्ट दिलाय ते बघण्यासाठी. ओके, आपल्या इथं आता टेक्स्ट इफेक्ट बघायचे तर डार्कमध्ये ग्रीन घेऊ, ग्रीन डार्क. ओके, हा ग्रीन. आणि याच्यामध्ये तुम्हाला असा दिसत असेल आता हा टेक्स्ट. ओके, याच्यामध्ये आपल्याला काय वाढवायचे, स्ट्रोक. आता याचा जो स्ट्रोक वाढवला तर अजून थोडा लुक चांगला दिसेल. त्यासाठी आपण इथे स्ट्रोक असं थोडंसं वाढवून घेऊ, जास्त नाही वाढवणार आपण, एवढं स्ट्रोक. ठीक आहे, त्यानंतर याला आपण ड्रॉप शॅडो देऊ. ड्रॉप शॅडो दिली आपला टेक्स्ट तयार होईल. ओके, असा हा मी टेक्स्ट इथे तयार केलेला आहे, टेक्स्ट इफेक्ट तयार केला. आता हे दोन्ही मी इमेज जे आहेत
ओके, हा जो इमेज आहे हा मी याच्यावर शटरस्टॉकवरून डाउनलोड केलेला आहे. आता हे तुम्हाला इथपर्यंत एक्सप्लेन करलेलं आहे मी. हा इमेज टेक्स्ट इफेक्ट कसं तयार केलं आणि हे आता हे पण मी फोटो रूमने यांचा बॅकग्राऊंड वगैरे इरेज करून घेतलेला आहे. हे मटेरियल सगळं तुम्हाला Pinterestवरून मिळतं. आता तुम्हाला समजलं असेल आपण टेक्स्ट इफेक्ट आणि हे कसं तयार केलं. ओके, ही नेम प्लेट माझी रेडीमेडच असते, मी प्रॉपर यूज करत जातो आणि बाकीचं काही नाही आहे. आता तुम्हाला हे फॉन्ट पण समजलं असेल, हे पण समजलं असेल सगळं. तुम्ही इथे एक्सप्लोर पण करू शकता. जर PSD फाईल तुमच्याकडे आली ना तर तुम्ही इथे चेक करून घ्या. ओके, याच्यावर डबल क्लिक केलं तर तुम्हाला इथे दिसेल किंवा याच्यावर असं तुम्ही क्लिक करा, इथे तुम्हाला सर्व ग्रुपमध्ये दिसेल. ओके, या ग्रुपला तुम्ही क्लिक केला ना इथे तुम्हाला हे सर्व इफेक्ट दिसतील. याच्यावर डबल क्लिक करून दाखवतो. हे बघा आपण सेम इथे इफेक्ट दिलेले आहेत. ओके, ग्रेडियंट, इनर शॅडो, स्ट्रोक वगैरे सर्व. तर तुम्हाला इथे असं तुम्ही देऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आता इमेज वगैरे पण आहे, हा तुम्ही असं करू शकता. इथपर्यंत तुम्हाला सगळं समजत असेल. बाकीचं जर तुम्हाला काही इश्यू येत असेल तर तुम्ही आपल्याला कमेंट करा. आपण कमेंट केल्यानंतर मग रिप्लाय देऊ तुमचा काही इश्यूचा असेल ते. ओके, तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि डाउनलोडच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतात. जर डिस्क्रिप्शन बॉक्स कुठे असते तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही खाली व्हिडिओ आपला जो दिसत असेल तुम्हाला या व्हिडिओच्या टायटलच्या इथे तुम्हाला मोरो क्लिक करायचे आणि इथे डिस्क्रिप्शन बॉक्स आहे. यात फर्स्ट लिंक तुम्हाला पे अँड डाउनलोड आहे, जिथे तुम्हाला पासवर्ड वगैरे काहीच लागणार नाही. पे करायचे आणि वेट करून तुम्हाला लिंक आपोआप ओपन होईल, रिडायरेक्ट होईल. मग तिथून तुम्हाला डाउनलोड करून डायरेक्ट तुम्हाला ओपन करायचे फाईल.